बसलेत खेळवत तिला. तिला असं करावं लागतंय, असं पण चालू असं करावं लागतंय. जाऊ झोपतं ती. बाबा 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 काय या वाटला बॉम्ब फुटला काय? तुम्ही नाही घातले का जसं डंगरी? मी घातले. आम्ही स्वेटर घातल्या, डंगऱ्या वगैरे नाही घातल्या. सो हे गाईज, वन्स अगेन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा रोहर या ब्लॉग्सवर. तर ब्लॉग आता चालू केला दुपारी 12 वाजता. काल ऍक्च्युली टाइम भेटतच नाही ब्लॉग करायला. ती करत नाही ब्लॉग, नाही भेटत टाइम, कारण की बायमुळे जमतच नाही. बघ बघते. सो काल ब्लॉग नाही केला, आज ब्लॉग चालू केला. बोलो ब्लॉग नाही केल्यावर कसं तरी वाटतंय. तर आता बापूला घ्यायचे, ती झोपत नाही, तिला उचलून घ्यायला लागतंय, तेव्हाच झोपतंय. आणि लगेच पाळण्यात टाकायची, लगेच पाळण्यात टाकायची आणि झापा मारायच्या. तेच काम राहिलं ना आता. सो तिला झोपवता पहिला. हिचा पार्सल येणार आहे, म्हणजे बाबूसाठी मागवलं तिने काहीतरी. सो ते पण दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात येईल. सो तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू आपल्या सोबत. चॅनल कोण नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय काय झोपत नाही, बसलेत खेळवत तिला. असं करावं लागतंय, असं पण चालू असं करावं लागतंय. जाऊ झोपतं ती ना. हा तशी पण झोपतात. सो जा रे. मी आता बनवते चहा. काय रोज रोज चहा? डोकऱ्या परवडल्या, हिला रोज रोज चहा लागतंय. हा म्हणजे काहीतरी खायला बनवते मला आता. झोपा. सगळ्यांना गुड इव्हनिंग. तर आता मी चहा तर करणारच आहे. आता मी करत आहे मस्त की रवा खायला. तुम्ही खाणार ना? तर मी सगळं घेतलंय सामान, पटकन करून घेतले. बाय झोपले तोपर्यंत पटापट करून घेते. सगळं सामान रेडी करून घेतले. दूध, रवा, वेलची पूड, थोडे ड्रायफ्रुट्स, साखर. ओके. तर मी आलो हिचा ब्लॉग घ्यायला. आत्ताच प्रिन्सेसला आमच्या झोपवला, जागेच होती. सो झोपून आलो, तिला पाळण्यात ठेवले. नाही तिथं नाहीत, अरे नाही तरी बाहेर कोंबड्याचा आवाज येतोय. हीच चिंता असतं आईची मुलीसाठी. बाहेर कोंबडीचा आवाज येतो, हिला वाटलं तिचा आवाज येतोय. सांगतं तर ऐकत नाही. नाही डचकणार की, मी आहे इथं. जो की मला अजिबात नाही आवडत असं बनवलं घेतलंय. त्याचं नाव म्हणजे शिरा. शिरा म्हणजे शिरा. काय लोकांना शिरा आवडतं काय माहिती, प्रसाद सारखा खायचं डिश भरून खातात. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. आपल्याला ओनली शेवया आवडतं, शेवया. काय करते, रोस्ट भाजते का? ओके. सो बऱ्याच दिवसानंतर मला आज एक रेसिपी बघायला भेटते. एकदम छोटी रेसिपी जी प्रत्येक घरात सगळेच बनवतात आणि सगळ्यांची फेवरेट आहे, फक्त दुनियेत मला सोडून. पडशील त्यान. मी बाहेरच्या दुनियातल्या माहित नाही तुला. रावण. सो अशा प्रकारे किती मिनटं भाजत होतो. लाल कलर नाही, असं 2 मिनिटं करून घेते. आता तूप पण भाजायचं. ओके. तर मंडळी तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू आमच्या सोबत. बघू पुढे काय काय बनवते. आता बनवतो म्हणजे घेतलं बनवते नाही, अजून काय काय त्यांना टाकायचे. हे एवढंच लागतं का, अजून काय एक्स्ट्रा दुसरं काय टाकू शकतो का? मनुका वगैरे, मनुका पण टाकतात ना. सो ही आता पुढचा ब्लॉग हे कंटिन्यू करणार आहे. झालो बाहेर जाऊन बसायला, कारण उठते ती मध्ये मध्ये. काय बोलत होती ती डबी का? तो ही आहे केसरची डबी. ही दिसतं भारी पण जाम महाग असते. एवढा ना, खूप महाग असतो केसर. ही कितीला वेळ घेतलेली तरी पण 100-200 असतात ना. हा
सो रेसिपी स्टार्ट केलेली त्यांनी. काय टाकलंस? तूप. ओके. काय खुशबू का? किती मिनटं लगेच होत असेल ना? 2 मिनिटाचा का? मग ह्या काय घेऊन ठेवलाय? रवा आहे ना? तर हा 2 माणसासाठी पुरेसा आहे ना? जास्त होईल. आपल्याला जास्त माणसासाठी करायचा असेल तर मग जास्त रवा घ्यायचा. तर पण किती? टोपशी बरं. एवढा? अच्छा, म्हणजे जेवढी माणसं अंदाजान घ्यायचं. ओके. अजून काय माहिती आहे का? दे रेसिपी. माझे पप्पा खूप भारी करतात. काय बोलतोस? तर ते तूपच जास्त होतं, असं तूप तरंगतावरती. सवय करून घे. तुला चॅनल ओपन करायचं ना रेसिपीचा, मग बोलायला तर लागलच ना. एकदम डिट्टो माहिती द्यायला लागल. इकडे माहिती मीच विचारतो, हिला तीच देतोय. सॉरी, मी विचारतोय, मीच देतोय. तू देत आहे, तुला विचारल्याशिवाय ना देत तू. हा, मग आता पटापट भाजून घेते. मॅट वेलची पूड आणि दूध टाकते आणि मग साखर टाकून मस्तपैकी थोडं 5 मिनिटं शिजून घ्यायचं. झालं आपलं शिरा. ओके. गरमागरम खायचा. का थंड ना चालत? नाही, मला नाही थंड. पण थंड खाऊ शकतो ना. आता हा बायला बघायला जातो. आणि आता काय केसर टाकतेस? केसर नंतर टाकते. इसका भाव तो सोने जैसा है. सोन्याशिवाय जास्त वाटतं मला तो. नाही, मग कमी का? आपण लावचा का? आपण उगाचा का केसर? केसरला परमिशन घ्यायला लागतं वाटतं काहीतरी. दुबईचा माल नाही, इंडियाचा माल करायचा. तर पार्सल आलता एक, याने मागवल्याला. मी हाणला मगाशी. हा, तो दाखवायचे थांब. धीर घे. आधीच सांगून टाकतोय. काय मजा नाही येत. आधीच सांगून टाकायचं. सांगितलेलं आणि बघितलेलं वेगळं आहे ना. ओके, मग तो पण दाखवून टाकू आपण. आणि 2 दिवसांपर्यंत पार्सल येईल. तो आला नाही, तो पण मागवलेला येईल. तो वाला होता डिलिव्हरीवाला बोलला. तो कशाला? तो बोलला की हेच कॅन्सल झालेलं, पण तुम्ही रिटर्न केलं तर रिटर्न आलं. त्यांचा फोन येत होता, पण आम्ही झोपलेलो आणि मोबाईल पण सायलेंट असला. समजत नव्हतं कधी. सायलेंट वरच ठेवतात फोन, कधी पण बघावं तेव्हा. मग काय तो रिंगटोन काय ठेवायचा गोंगाट. पण अर्जंट असतात लोकांचे कॉल येतात. आता मी आता होत आहे दूध. वाटला बॉम्ब फुटला काय. आणि वेलची पावडर टाकायलाच पाहिजे का? हो, मग हा, फ्लेवर असतो ना. थोडे केशर बस. मस्तपैकी असं वाटतं खीर आहे ती. आता याला ट्राय करायचं ना. तो टाकू. आणि फक्त 3 दिवस राहिला आमच्या बेबीला 1 महिना कम्प्लीट व्हायला. आज तारीख आहे 2 तारीख. कसं वाटतं तुला? काय मस्त. तुला अशी खुशी नव्हती जाम होते ना? दाखव चेहऱ्यावर खुशी. खुशी स्माइल रे. खुशी काय खुशी? शुगर. सो गाईज साखर टाकलेली आहे. साखरेश्वरचं आगमन झालेलं आहे आणि ती दुधात गेलेली आहे आता. सो मिक्सिंग चालू आहे. मिक्सिंग एकदम झुमचुकू, एकदम मस्त टेस्टी होईल वाटतं. मला पण खायला लागलं 1-2 चमच. आता कोण आला ना पप्पाने द्या. पप्पा घ्या प्रसाद. पप्पा बोलतील कसला प्रसाद?
ड्राय झाला तो आता. लगेच चुकतो ना. तर आता शिजवायचं. परत शिजवायला लागतो. म्हणजे थोडं 5 मिनिटात अजून झाकण ठेवायचं. तू अशी उंच का झाली बाबा? म्हणून हाईट वाढवा कॉम्प्लेन प्यायचं असं लहानपणी. स्वतः होईल आपलं रेडी रवा. तर पटकन खाऊन घेते. पाय तर उठली असेल आणि तुम्हाला दाखवते पार्सल काय आले मी. तर आमच्यासोबत कंटिन्यू. काय बोलतोस? नाही राहील तो. बंद करा. नाही चालूच. तर अशा प्रकारे शिरा रेडी होता 2 मिनिटात. थोडंसं शिजवते ती. सो ड्राय झाल्यावर झाला ना तो. ओके इकडं कर ॲक्शन. तर तिला वाटलं मी तुझा फोटो काढतोय. तर रेडी झाला आपला शिरा. तर खायला सुरुवात करायला लागला आता. खूप दिवसापासून शिरा करत होती ती. फायनली आज शिऱ्याला बनवलाय तिने. आता डबा की खाणीवाली हो. कसं झालंय? मस्त झालं असेल. शिरा व्हायला काय, शिरा चांगलाच होतो. एवढा त्यानं असतंय काजू बदाम दूध. फ्लेवर गोडच येईल तो. वाव दिसायला तर मस्त वाटतंय. खायला पण मस्त असेल. सो आता हे खाऊन घेतो आणि तुम्हाला तो दाखवतो काय पार्सल मागवलेलं तर आम्ही. तो पण तुम्ही कंटिन्यू आपल्या सोबत. सो झालं शिरा रेडी माझं. मी घालतो जापा. तर मी घेते खाऊन पटकन. बाय झोपले तोपर्यंत पटकन खाऊन घेते. मला झोप पण खूप आली आज. सो हे गाईस आताच आमचं जेवण वगैरे झालं. बायला झोपवली मी आणि मग जेवण घेतलं. आणि बघा हे बसले बायला घेऊन. आता यांना वाढते मी जेवायला. सो मी पार्सल तुम्हाला दाखवते की मी काय मागवलेलं. अजून एक यायचं आहे ते उद्या येईल मे बी. यो हाय इनी मागवलेलं काय? मी डंगरी मागवलेली. काय डंगरी होते? डंगरी चांगली नाव आहे. तुम्ही नाही घातले का जसं डंगरी? मी घातले. आम्ही स्वेटर घातल्या, डंगऱ्या वगैरे नाही घातल्या. स्वेटर आहे तसे पण डंगरी म्हणजे सॉफ्ट एकदम मस्त. मला खूप आवडलं. उद्घाटन सकाळीच केलं. अजून तिला घातलं नाही घालून. तर मी आता यांना जेवायला वाढते. तर यासाठी एवढंच होतं. भेटूया उद्या एक नवीन ब्लॉगमध्ये. जो कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया उद्या. नाही करत जा.